हॅलो गाईज, कसे आहात? तर मी आहे विघ्नेश. आज आलो आहे मी माझ्या मामाच्या घरी येऊन आहे ना, मला बोर होत होतं तर मी सगळ्या शेळ्यांना चारा दिला त्यांचा. आणि त्याच्यानंतर आहे ना, ती गाई पण बघत होती. मग मला दया आली आणि त्या गाईला पण थोडासा घास देऊन टाकला. मग मी गेलो साईत ना, सगळेजण कांदे भरत होते. हा आहे माझ्या मामाचा नाशिकचा कांदा. आणि मी ना माझ्या अक्काला म्हणजे आजीला सांगितलेलं की कांदे जे आहे ते बाजूला काढून ठेव. मी माझ्या आजी आम्ही सगळे हसी मजाकने कांदे भरत होतो आणि खूप मज्जा केली आम्ही गाईस. आणि ही मामी आहे, माझे आजोबा म्हणजे आप्पा आणि मी. मग त्याच्यानंतर आप्पांनी म्हणजे माझ्या आजोबांनी गायांना पाणी पाजलं आणि सगळ्या गाया बांधल्या. मग आता माझं काम झालेलं, मोबाईल बघून पण थकलो तर मी खाली गेलो आणि गायांसाठी थोडंसं गवत काढलं. तेव्हा तिन्ही गाया बांधल्या. मग मी वासराला पाणी पाजलं, वासराला बांधलं, शेळ्यांना बांधलं. सगळ्या शेळ्यांना बांधल्यावर मग मी परत गेलो खाली. जो चारा मी कापलेला ना, तो सगळ्या एका गट्टी उचलून असा ठेवून दिला. मग त्याच्यानंतर आज आहे ना, मी पहिल्यांदा मराठीचा ब्लॉग बनवत आहे. तुम्हाला कसा वाटतं तुम्ही मला प्लीज कमेंट करून सांगा. जर तुम्हाला आवडला असेल तर माझा ब्लॉग प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मग मी सगळ्या शेळ्यांना चारा टाकला थोडासा, मग गाईला पण टाकलं चारा. त्याच्यानंतर मग आजोबांनी ना मला बकेट दिलं पाणीचं. मग त्या सगळ्या बकऱ्यांना मी पाणी पाजलं. मग मी थोडं शेळ्यांसोबत खेळलो. मग मी गेलो घरी. हा आहे माझ्या मामाचा मुलगा, तो त्याच्या गाडीला असं साफ करत होता. आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय.